आता इथे उतरलो गाडीतून आपण आणि धनुषकोडी याच रोडला आहे आणि इथे ही जी लाईन आहे ना याच्यामध्ये उजव्या दिशेला APJ अब्दुल कलामाचं घर आहे. सो आपण ते घर एक्सप्लोर करणार आहोत. आता मी तुम्हाला दाखवतो त्यांचं घर कसं आहे. त्यांचा जन्म इथलाच आहे आणि ते इथले राहणारे होते. तुम्ही बघू शकता इथे पाटी आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हाऊस त्यांचं घर. तर जाऊया आपण, पाहूया कसं आहे घर. ते सोडा दिसतोय, सोडा पिऊया मस्त थंड थंड. मिल्क शरबत बट मिल्क होगा ना उसमें? विदाउट मिल्क, लेमन शरबत. हाँ लेमन शरबत देतो, तू दे दो. आपल्या इकडं तुकाराम मुंडे आहेत म्हणून नकली दूध नाही आहे मित्रांनो. इकडं सांगता येत नाही बाबा म्हणून दूध नसलेलंच प्यावं. तुकाराम मुंडे आल्यापासून टाईट झालं सगळं, होय आहे की नाही? याला घेऊन गेलं तर ते बसवालं. मामा करतायत काहीतरी मस्त तयार आपल्यासाठी. जरा मीठा बना, ठंडा बिल्कुल ठंडा. खजिनाचं इथं काय लिहिलंय वाचून सांगा मित्रांनो. चला छान चाललोय आपण त्यांच्या घराकडे. जाताना असे काही शॉप्स आहेत, बघूया त्यांचं घर कुठे आहे आणि कसं आहे नेमकं. म्युझियम केलेलं आहे त्याचं, तर म्युझियम बघून येऊया. त्या रोडपासून सरळ मध्ये यायचं आहे मित्रांनो. मध्ये आल्यानंतर असा टर्न आहे आणि टर्नमध्येच एकदम समोरच घर आहे ते. चला हे घर आहे समोरचं, जे घर दिसतंय तेच घर आहे. तो आपण जाणार आहोत आता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हाऊस ऑफ कलाम असं काही घर आहे. चप्पल बाहेर काढायची आहे, चप्पल बाहेर काढा. एंटर केल्याबरोबरच असं काही आहे मित्रांनो छानपैकी. चंद्रयान 3चं आहे. लायब्ररी टाईप केलेलं आहे मित्रांनो, लायब्ररी टाईप केलेलं आहे. त्यांचं भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण सगळंच आहे इथे. त्यांच्या डिग्रीज वगैरे, हा त्यांचा कोट आणि त्यांची ओरिजिनल डिग्री आहे. पहिल्या मजल्यावरच घर आहे मित्रांनो आणि वरती आल्यानंतर शॉप आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथं. ओके, पाहून झालेलं आहे आपलं. सो आपण आता खाली जाऊया, आपल्याला निघायचं पण आहे. आता आपण रूमवर जाऊया. इथे आपण थांबलेलो आहोत मित्रांनो आणि ही आपली रूम आहे. सो ही अशी आपली काही रूम आहे. एक बेड आहे, डबल बेड, खाली थोडीशी जागा आहे आणि वॉशरूम वगैरे क्लीन्स आहेत. सो ही रूम आपल्याला पडली होती 1000 रुपयाला, जी की AC होती आणि विदाऊट AC तीच रूम तुम्हाला 800 रुपयाला पडून जाईल. आणि इथे एक हॉल पण आहे जो की 5 जणांना सफिशियंट आहे आणि तो तुम्हाला विदाऊट AC 1300 रुपयाला आणि विथ AC 1500 रुपयाला पडेल. मंदिरापासून ही रेसिडेन्सी अगदी 100 मीटरच्या अंतरावर आहे आणि त्याचे जर डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील, नंबर वगैरे, तर तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा, आम्ही तुम्हाला शेअर करू त्याचे डिटेल्स. हे जे आहे मित्रांनो प्रणव रेसिडेन्सी, तीच आपली रूम होती, प्रणव रेसिडेन्सी. आणि इथून अगदी समोरच ही जी लाईन आहे याच्यातून लेफ्ट साईडला गेल्यानंतरच तुम्हाला मंदिर दिसतं. इथे मंदिराचं तुम्हाला टोक दिसेल. सो जवळ आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की तिथे फोन करा आणि विचारा. नाहीतर इकडे पण खूप सारे असे कॉटेजेस वगैरे आहेत, तुम्ही या लाईनमध्ये येऊ शकता आणि इथे कुठे पण विचारपूस करून जसं तुम्हाला परवडेल तसं तुम्ही राहू शकता. सर स्टेशनला आलेलो आहोत मित्रांनो आपण आणि आता आपण इथून मदुराईला जाणार आहोत. एक एक्सप्रेस आहे 1:30 वाजता, जी की 4 वाजेपर्यंत आपल्याला मदुराईला सोडते. त्या एक्सप्रेसची डिटेल्स मी तुम्हाला थोड्याच वेळात देईल.
गाडी आली की आपण गाडीजवळ जाऊन ती गाडी पाहूया आणि तुम्हाला मी डिटेल्स देतो. तर गाडीचं नाव आहे अमृता एक्सप्रेस. जवळपास 1:30 वाजता आहे. आत्ता 12:30 वाजलेत. आपण तिकीट काढू कारण की गाडी प्लॅटफॉर्मवर थांबलेली आहे. मोटमेल अमृता एक्सप्रेस रिकामी दिसते बऱ्यापैकी आहे. चला जागा भेटलेली आहे मित्रांनो. आणि मदुराई स्टेशनला आलेलो आहोत मित्रांनो आपण. 4:20 झालेले आहेत. तर मित्रांनो हे समोर दिसतंय तुम्हाला जे गोपुरम तेच मीनाक्षी टेम्पल आहे. तो आपण पोहोचलेलो आहोत. तो थोडंसं बांधकाम चालू आहे मित्रांनो. दर्शन झालेलं आहे आपलं. आणि हे जे दिसते तुम्हाला हा बोर्ड तो इथेच हे एक रेस्ट हाऊस आहे जिथे की तुम्हाला कमी दरात रूम्स वगैरे भेटू शकतात. आणि जर तुम्हाला जर इथे राहायची इच्छा असेल इथे मुक्काम करून सकाळी वगैरे तुम्हाला जर काही दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इथं विचारपूस करू शकता. मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.